नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 2019 आणि 2021च्या महापुराच्या जखमा अजून ताजा असताना यावर्षी 2024 मध्ये पुन्हा एकदा कोल्हापूर आणि सांगली जिल्हा महापुराच्या सीमेवरती आला आणि महापुराची तीव्रता इथून पुढे वाढली तर पुन्हा एकदा प्रचंड विध्वंस, प्रचंड नुकसान अशी परिस्थिती होती. कदाचित निसर्गालाच दया आली आणि म्हणून गेले 2 दिवस पाऊस थांबलेला आहे, विश्रांती घेतलेली आहे. पण तरी सुद्धा अजूनही अत्यंत संथ गतीनं पंचगंगेचं पाणी ओसरते. अजूनही महापुराची परिस्थिती कायम आहे. कारण पंचगंगा धोका पातळीवरून म्हणजे 43 फुटाच्या वरून वाहतीये. आज आत्ता आम्ही जेव्हा हे छायाचित्रण करतोय त्यावेळेला साधारणपणे 46 फूट 5 इंचापर्यंत पंचगंगेची पाणी पातळी आलेली होती. पंचगंगेच्या महापुराचं संकट दरवर्षी आता कोल्हापूरकरांना भेडसावते. त्यामुळे एक प्रकारे ही टांगती तलवार पश्चिम महाराष्ट्रावरती आहे. सांगलीमध्ये कृष्णा उग्र रूप धारण करते, कोल्हापूरमध्ये पंचगंगेचं 11-11 रूप बघायला मिळतं आणि मग या दोन्ही नद्या नागरी वस्त्यांमध्ये घुसतात आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं. गेले काही वर्ष सातत्यानं वडनेरे समितीच्या अहवालापासून ते या महापुराच्या कारणांच्या विविध पर्यायांबद्दल बोललं जाते, त्याच्याबद्दल विचार विनिमय केला जातोय. पण अजूनही ठोस निष्कर्ष काढून उपाययोजना केली जात नाहीये. महापूर तीव्र बनण्याची कारणं नेमकी काय आहेत आणि या सगळ्या परिस्थितीला जबाबदार नेमकं कोण आहे हे आपण एक प्रकारे ब्लेम गेम न करता या महापुरातून आपल्याला जर मुक्ती मिळवायची असेल, सुटका पाहिजे असेल तर नेमकं काय केलं पाहिजे याचाही विचार केला पाहिजे. आणि तो एका दिवसात होणार नाही तर तो एक दूरगामी ऍक्शन प्लॅन असला पाहिजे. त्या दृष्टीने मला या महापुराकडे बघावंसं वाटते. कारण आता दरवर्षी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसेल की काय अशी भीती निर्माण झालेली आहे आणि हा महापूर कुणालाच परवडणारा नाहीये. या पार्श्वभूमीवरती आज आपण बोलूया. आज या विषयावरती बोलण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये 4 मान्यवर आलेले आहेत. मी स्वागत करतो पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते उदय गायकवाड यांचं. सांगलीमध्ये कृष्णा महापूर नियंत्रण समिती म्हणून एक समिती कार्यरत झाली आहे. या समितीमध्ये काम करणारे सर्जेराव पाटील, त्याचबरोबर इरिगेशन डिपार्टमेंट जलसंपदा खात्यामध्ये ज्यांना काम केल्याचा अनुभव आहे आणि गेली काही वर्ष सातत्यानं पश्चिम महाराष्ट्रातील, पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातील महापुराची कारणं आणि महापूर रोखण्यासाठी काय केलं पाहिजे याच्याबद्दल बोलणारे श्री विजयकुमार दिवाण आणि आजचे आपले चौथे वक्ते आहेत याच दिवाण सरांचे सहकारी प्रभाकर केंगा. नमस्कार. चौघांचे स्वागत आहे. उदय तुमच्यापासून सुरुवात करतो. नेमेची येतो पावसाळा तसा आता नेमेची येतो महापूर अशी परिस्थिती आहे. आपण दरवर्षी मागच्या वर्षी पण बोललेलो होतो. सुदैवानं गेल्या वर्षी महापूर आला नाही. खर तर कोल्हापूरकरांना महापूर नवीन नाहीये. म्हणजे मला आठवते लहानपणी पंचगंगेला पूर येणं, मच्छिंद्री होणं हे दरवर्षीच असायचं. पण महापुराची तीव्रता इतकी नसायची आणि नागरी वस्तीमध्ये अशा पद्धतीनं पाणी शिरायचं नाही. 2005चा महापूर मला चांगला आठवतोय. व्हिनस कॉर्नर मध्ये जवळपास आपल्या त्या व्हिनस चौकामध्ये 5 ते 6 फूट पाणी होतं. सो महापूर कोल्हापूर जिल्ह्याला नवा नाही. पण आता ज्या पद्धतीनं दरवर्षी महापूर आलेला आहे आणि त्याच्यातून जे नुकसान होते, मला तुमच्याकडनं पहिल्यांदा नेमकेपणानं जाणून घ्यायचे की महापुराची तुमच्या दृष्टीनं कारण काय आहे. सगळ्यात पहिलं महत्वाचं की ही जर सगळी वर्ष बघितली म्हणजे मी 89चा पूर बघितलाय, 2005च्या पुराच्या पासून 2005, 19, 21 आणि आताचा 24 या चारीचा सविस्तर अभ्यास करण्याच्या प्रक्रियेमध्ये मी होतो. याच्यात एक गोष्ट जाणवते की कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडणं हा एक हे आहे. आणि पाऊस कुठल्या उपखोऱ्यामध्ये पडतोय ह्याचा अंदाज लागत नाही. बेसिकली पंचगंगेच्या 5 उपखोऱ्यांच्या खेरीज धरणं जी आहे ती पंचगंगेच्या खोऱ्यामध्ये 4 धरणं आहेत. दोन्ही बाजूला पंचगंगेच्या खोऱ्याच्या बाजूला एका बाजूला वारणा नदी आहे, दुसऱ्या बाजूला दूधगंगा नदी आहे. तिथेही मोठी 2 धरणं आहेत. आणि त्याच्यावरच्या म्हणजे पूर्ण खोऱ्यामध्ये म्हणून बघितलं तर कृष्णेवरचं कोयनेचं मोठं धरण आहे. ह्या सगळ्या नद्या एकत्र येण्याचं ठिकाण आहे नरसिंहवाडी. म्हणजे हा नरसिंहवाडी हा या पुराचा एक केंद्रबिंदू आहे म्हटलं तरी. आणि हे 2005 पर्यंत आपल्याला कधी फारसं काही जाणवलं नव्हतं. पूर येत होता, पूर दरवर्षी येणार आहे, पूर दरवर्षी आलाही पाहिजे. पण हे पाणी 3 ते 4 दिवसामध्ये सगळं निचरा होत होतं आणि पुढे निघून जातं. पूर दरवर्षी आला पाहिजे ही एक नैसर्गिक घटना आहे. नदीचं म्हणजे सापानं काट टाकावी, स्त्रीची मासिक पाळी व्हावी, तसं नदीतला पूर येऊन जाणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे, निसर्गातली क्रिया आहे. आणि ती पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून
खूप महत्वाची आहे तिथल्या इकोसिस्टमला. नदीचं चलनविलन चांगलं होण्यासाठी, कारण तिचा तो एक सिस्टीमचा भाग आहे. पण पूर येणार हा काही गैरभाग नाही. पण 2005ला जेव्हा अलमट्टीचं धरण पहिल्यांदा अडवलं त्यांनी, 219.65 त्यांनी पाण्याने अचानक अडवलं, काहीच माहित नव्हतं. त्यावेळेला आपल्याला कळलं की अलमट्टीमुळे पूर आला. याच विषयावरती माझा आक्षेप आहे की अचानक कसं कळलं? धरण काय एका रात्रीत बांधलं गेलं नाही. याच्यावर आता तुम्ही सुद्धा सगळे लोक वारंवार अलमट्टीला जबाबदार धरताय. या विषयावरती आपण मागच्या वेळी पण बोललेलो आहे 2 वर्षापूर्वी. आज पण मग अलमट्टी धरण बांधण्याचा विचार झाला होता. 97 साली ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी आपले जे मित्र आहेत त्यांनी याच्यावरती एक लेख लिहिला होता. त्याच्यामुळे थोडीफार चर्चा झाली होती. आज जेवढा मीडिया आपल्याकडे सहज उपलब्ध आहे, ज्याला प्रादेशिकच्या पलीकडचा मीडिया ज्याला म्हणून, आज आपण कुठलीही गोष्ट आपल्याला पटकन युट्यूबवरती, व्हॉट्सअपवरती, याच्यावरती कुठेही अवेलेबल होतीये. इतकं 2005ला मोबाईल आपल्याकडे अवेलेबल नव्हता. बरोबर. सोशल मीडियाचा तेवढा प्रभाव नव्हता. रेडिओवरती बातमी आल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत होत्या. आपल्याला कुठे काय कळत होतं? टीव्हीवरती दिसलं तर कळत होतं, नॅशनल न्यूजला कळत होतं. काही अधिकाऱ्यांना माहित होतं. त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा कळलं की 2005चा पूर अलमट्टीचा बॅकवॉटर अचानक पाणी अडवल्यामुळे झाला, ही एक गोष्ट. त्याच्यानंतर 19चा आणि 21च्या पुराच्या बद्दलची चर्चा करताना अवकाळी पाऊस, कमी वेळातला पाऊस हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ढगफुटीसारखा पाऊस खूप कमी वेळात या, आणि त्याच्यामध्ये मग सगळंच विस्कटून गेलं होतं 19ला. की काय करायचं कोणाला सुचत नव्हतं. म्हणजे धरणातले विसर्ग, अलमट्टीचं पाणी अडवणं, त्यांच्यावरती आमचा दबाव कुठलाही नव्हता. आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये 19 कसं नाही, काय झालं होतं, 2005चा महापूर सगळ्यांनी अनुभवला. पण त्यानंतर 14 वर्ष महापूर मोठं संकट नव्हतं. तेव्हा 2019चा महापूर हा अनेक दृष्ट्या संस्मरणीय आणि प्रचंड मोठा विनाशकारी ठरला. 5 ते 24 मध्ये एक पिढीचं अंतर आहे. तर त्याच्या पुढचा जो टप्पा आहे, 22चा पूर ज्यावेळेला आपण बघतोय त्यावेळेला 22चा पूर पुन्हा कमी दिवसामध्ये जास्त पाऊस झाला, ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळेला सुद्धा थोडस सगळीकडनं जे काही वेगवेगळ्या 21चा पुराला जे दबाव आणि थोडस व्यवस्थित हा करायचा प्रयत्न झाला. पण तरी सुद्धा कमी वेळेत जास्त पाऊस असल्यामुळे त्याही वेळेला आपण काय म्हणतो, हरवं म्हणूया, निसर्गाची अवकृपा असं म्हणून आपण सोडून दिलं. या वेळेला कुठल्याही वरच्या धरणातनं विसर्ग नाहीये. यावेळेचा पूर जरासा वेगळा अभ्यासावा लागतोय, कारण यावेळेला अजून कोयनेचा विसर्ग सुरू नाही. सुरू होता पण किरकोळ होता. तो वीज निर्मितीचा विसर्ग आहे. धरण भरलं म्हणून जो काय, किंवा जास्तीचं पाणी साठलं म्हणून जो विसर्ग करायला पाहिजे तो विसर्ग नाही. वारणेचा नाही, दूधगंगेचा नाही, राधानगरीचा विसर्ग नव्हता. राधानगरीचा विसर्ग 3 दिवसापूर्वी चालू झाला. धरणाच्या प्री कॅचमेंट मधला पूर आहे हा पूर माझ्या दृष्टीने जास्त गंभीर आहे. नरसोबावाडीपर्यंतचा आपण विचार करतो किंवा सांगलीपासून या पुराचं वैशिष्ट्य म्हणजे धरणाच्या खेरीचा पूर आहे. प्री कॅचमेंट मधल्या पावसावरचा पूर आहे हा. पाऊस जास्त झाला हे बरोबर आहे, 1.5 पट पाऊस झाला हे दिसतंय आकडेवारीवरनं. पण तेवढ्या कमी काय म्हणू, फ्री कॅचमेंट मधल्या पुरावरती आम्ही इशारा पातळी गाठली, धोका पातळी गाठली, आणि धोका पातळीच्या पुढे 5 फूट गेलोय. आता त्याकडे मी येतो, पण मला तुमच्याकडे यायचे. वारंवार आपण दिवाण साहेब म्हणतोय की अलमट्टी ही पश्चिम महाराष्ट्राला बुडवायला बसलेला आहे धरण आहे. बरोबर, एकदम करेक्ट आहे. पण मग मला मी सांगा की आत्ताच्या या वर्षीच्या महापुराला पण आपण अलमट्टीला जबाबदार 100% जबाबदार आहे. सांगतो त्याचं कारणही सांगतो आपल्याला. काय झालंय, आता बॅक वॉटर जे येतं हे आम्ही आलेखावर आतापर्यंत काढत होतो, आणि आलेखावर आम्ही सगळ्यांना सांगतो की ह्या बॅक वॉटरचा हा इफेक्ट आहे म्हणून. आता ह्या वर्षी ते प्रूव्ह झालं. कसं प्रूव्ह झालं तेही सांगतो आपल्याला. पंचगंगा नदीचा जो उतार आहे तो उतारा 1 किलोमीटरला 10 सेंटीमीटर नदी पातळीचा. वारणेचा जो उतार आहे तो 1 सेंटीमीटरला 12 सेंटीमीटर आहे. कृष्णेचा जो उतार आहे तो 1 किलोमीटरला 43 सेंटीमीटरचा आहे. ट्रॅफिक ज्याप्रमाणे एकमेकाला अडतं, एकमेकाला हे होतं, त्याप्रमाणे झालेलं आहे. 2005च्या वेळेला अलमट्टीच्या पुढे हिप्परगी म्हणून जे धरण होतं ते नव्हतं. 2008 नंतर त्याने हिप्परगी धरण बांधलं, आणि हिप्परगी धरणाची जे बॉटम आहे ती 521 आहे, आणि आपल्या राजापूरची जी आहे ती बॉटम आहे 518.60 मीटर. आणि आमच्या इरिगेशनच्या तत्वाप्रमाणे तिथं जी आहे ती त्याला 118 पेक्षा जादा असू नये. राजापूर धरणाचा बॉटम जो आहे त्याच्यापेक्षा तिथलं जास्त लेवल असू नये हा इरिगेशनचा नियम आहे. आपण जे म्हटलं आता की हे कुणी काय केलं, सुरुवातीला परिस्थिती अशी होती 509च्या पुढं अलमट्टी धरणाला बांधायला परमिशनच नव्हती. बर. आमच्याकडचे SY शुक्ला नावाचे एक सचिव होते. बर. त्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये आंध्र प्रदेशने केस घातली होती. त्या केसला उत्तर द्यायला SY शुक्ला म्हणून आमचे सचिव होते, त्यांना नेमलं होतं.
त्या सचिवांनी ऑफिसमध्ये बसून टीव्हीच्या तुमच्या ह्याच्यात बघून तरी सॅटेलाईटवर बघून सांगितलं नाही ही लेवल एवढी ते तिथे एवढी ते 519 पर्यंत आपण काय अडचण नाही. परंतु त्यांनी बॅकवॉटरचा अजिबातच अभ्यास केलेला नव्हता. 1 मिनटं 5 मिनटं गेली सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी निर्णय दिला की आमच्या सांगलीला त्याचा होत नाही 519 पर्यंत करा. SY शुक्लांचं हे जे त्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय दिला त्यांनी लेखी दिले आपल्या सचिव म्हणून पाटबंधारे खात्यामार्फत त्या SY शुक्लाला दिलेलं स्टेटमेंट आहे. त्याच्या चुकीमुळं हा 519 पर्यंत त्यांनी लेवल वाढवली. त्यापुढे सांगतो की हे झाल्यानंतर ह्या करण्यासाठी केंद्रीय जल आयोगानं 18 वर्ष समिती नेमली. 18 वर्ष समिती नेमल्यानंतर 18 वर्षामध्ये त्यांनी असं सांगितलं त्यानंतर अभ्यासाच्या सांगितलं की अलमट्टीची जी पाणी पातळी आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये 31 जुलैला 513पेक्षा जास्त असू नये. 513.60 बरोबर. अलमट्टीची पाणी पातळी 513.60 असून असं त्यांनी क्लिअर कट हे जे आपल्यासमोर मॅन्युअल आहे या मॅन्युअलमध्ये पान नंबर 30वर त्यांनी दिलेलं आहे. पण मग उद्या असं काही ते जल आयोगाच्या त्याची काही मार्गदर्शक तत्व आहेत त्यानुसार कोणत्या महिन्याच्या कोणत्या तारखेला किती टक्के धरण भरावं हे ठरलेलं आहे. ह्या प्रत्येक धरणं बांधायच्या आधी यांचा अभ्यास झालाय आणि 75% त्याची विश्वासार्हता जी आहे म्हणजे 31 जुलै पर्यंत धरण 60% वरती भरू नये. नाही 60 नाही. अलमट्टी बाबत त्यांनी 513.60 म्हणजे क्लिअर कट त्याचे 5 नंबर 30 वर क्लिअर कट त्यांनी दिलेलं आहे. अलमट्टी धरणाची म्हणजे किती पर्सेंट असं पर्सेंट नाही इव्हन राधानगरी धरण किंवा कोयनेचं धरण किती भरल्यानंतर किती विसर्ग करायचा 31 जुलैला किती 15 ऑगस्टला किती 31 ऑगस्टला किती हे ठरलेलं आहे. म्हणजे धरण पूर्ण क्षमतेनं भरायचं आहे ते पोस्ट मान्सून. हो पण आपल्याकडे नेमका प्रॉब्लेम काय होतोय की या सगळ्याच अधिकाऱ्यांना धरणं लवकर भरायची घाई असते. लवकरात लवकर धरण भरलं की नागरिकांना पण वाटतं की आता वर्षभर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. पण लवकर धरण भरण्याची घाई हे सुद्धा महापुराचं एक कारण आहे अगदी आणि ते महत्वाचं कारण आहे. 100% आता आपण अलमट्टीचं बोलताय बोला. आता आपण बोलतो हे राधानगरी दूधगंगा किंवा हे किरकोळ ही जे धरण आहे आम्ही छोटी धरणाचं आम्ही 7-8 टीएमसी धरणाचं आम्हाला काय प्रॉब्लेम घेणं देणंच नाही आहे. बर. कोयना जे धरण आहे ह्या वर्षी पाटबंधारे खात्याच्या जलसंपदा विभागानं अत्यंत चांगल्या प्रकारे सगळे वर्षा धरणाचं नियोजन केलेलं आहे. म्हणजे केंद्रीय जल आयोग तत्व जे आहे 31 मे रोजी सर्वसामान्य या धरणाची जी क्षमता आहे त्या 10% पाणीपाठा असावा. बर. त्याप्रमाणे त्यांनी ठेवलेलं होतं. 31 मेला 10%. 10% त्या धरणाच्या क्षमतेच्या 10% ठेवायचं आहे. तसंच 31 जुलैला ते 50% असावं. बर. 55% असावं हा नियम आहे. तो नियम त्यांनी पाळलेला आहे आता. बर. तसंच तुमच्या ऑगस्टला ते 77% असावं. अच्छा. आणि 15 सप्टेंबरला हवामानाचा अंदाज बघून IMD कडे त्याचं बघून मग तुम्ही 15 सप्टेंबर 100% धरण भरायची व्यवस्था करावी. तो पण भरू नये. 15 सप्टेंबर पर्यंत धरण 100% भरू नये असं केंद्रीय जल आयोग तत्व आहे. पण त्या मार्गदर्शक तत्वाचं कोणीही पालन करत नाही. जानेवारी 18 मध्ये हे सगळ्यांना वितरितही केलेलं आहे. म्हणजे जानेवारी 18 मध्ये हे असं बुकलेटच केलेलं आहे. त्या बुकलेटमध्ये हे तत्व आहे कागदावरती तत्व. आम्ही आपलं काय बोलत नाही कागदावरचे तत्व आणि आमचं म्हणणं त्याप्रमाणे तुम्ही वागा. पण आता मला सांगा दिवाण साहेब या सगळ्या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला पुढे काय करायचं ते विचारतो पण त्यापूर्वी मी तुम्हाला विचारतो सर्जेराव पाटील साहेब तुमची एक ऑडिओ क्लिप पण चांगलीच व्हायरल झालेली आहे त्यामुळे तुम्ही आणखीन लाईमलाईटमध्ये आलेलात. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये मुळात तुम्ही जेव्हा सांगलीमधल्या महापूर नियंत्रणाबद्दल काम करताय तेव्हा तुमच्या दृष्टीने पण अलमट्टीच त्याला जबाबदार आहे का की अजून काही कारणं आहेत? नाही कसं आहे माहिती आहे का 100% कारणामध्ये 90% कारण ही अलमट्टी आहे. बर. आणि मग अतिक्रमण झालेले असतील किंवा त्याचं नियोजन होत नाही परिचालन होत नाही ही अशी कारणं आहेत त्यामध्ये. पण 90% सगळ्यात जास्त मोठं कारण असेल तर ते अलमट्टीने केलेला बेकायदेशीर साठा. त्याचं काय होतं त्याची फूग मिळते मागपर्यंत आणि मग कराडमध्ये उतरतं पाणी भिलोडीमध्ये उतरतं पाणी पण सांगलीतलं उतरत नाही म्हणजे त्याची फूग ही तिथपर्यंत आहे. हे सरळ सरळ सिद्ध आहे. म्हणजे आता राजाराम बंधारा जो आहे आपला आता कित्येक वेळा झालेला आहे की मध्ये हिप्परगी बॅरेज आहे धरण नाही आहे ते बॅरेज आहे. बॅरेज कसं आहे की त्याचे दरवाजे सगळं ओपन केले की ते पूर्ण अप अँड डाऊन स्टेज त्याची दोन्ही लेवल एक असते. परंतु काय करतात बॅरेजवाले त्यांना तिकडं पाणी उगारला वगैरे तिकडच्या बाजूला वळवावं लागतं. ती वळवण्यासाठी त्याची उंची वाढवण्यासाठी पाण्याची त्यांना ते अडवावं लागतं. जे मागच्या वर्षी आपल्याकडं कोल्हापूरला पुन्हा पूर आला असता पण आम्ही त्यावेळेला चांगलं काम केलं. आम्ही त्यांच्या मागं लागलो की हे त्यांनी हिप्परगीचं जे पाणी अडवलं ते सोडायला पाहिजे. आम्ही त्यावेळेला मागं लागलो. त्यावेळेला कलेक्टरने आदेश दिले होते की कसल्याही परिस्थितीत 7-8 फूट पाणी वाढेल तुम्ही आता घरातनं बाहेर पडा. संध्याकाळी 6 वाजता आदेश दिला होता
आणि आम्हाला दिवाण साहेबांना चैन पडेना की हे चुकीचं चाललंय, हे चुकीचं चाललंय, अजून काय दरवाजे उघडणार नाही आहेत, आपण त्यांना सांगूया. त्यांना बरेच जणांचे फोन आले. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की पूर येणार नाही आहे, तुम्ही शांत राहा, अजून धरण भरलेलं नाही आहे. म्हणजे त्यावेळेला आम्ही दीपक कपूर साहेब जे आहेत, मागच्या वर्षी आम्ही त्यांना मंत्रालयामध्ये भेटलो, इरिगेशनचे सचिव, इरिगेशनचे प्रधान सचिव आहेत, त्यांच्याशी आम्ही बोलणं केलं की साहेब म्हणलं हे जर आमच्याकडे तुम्ही जर लक्ष दिलात तर आमच्याकडे पूर येणार नाही, त्याच्या उपाययोजना ठरलेल्या आहेत, त्या तुम्हाला आम्ही सांगायला इथपर्यंत आलोय. त्यांनी ऐकून घेतलं, समजून घेतलं. आणि ज्या वेळेला त्यांना समजलं की हे अशा अशा गोष्टी असू शकतात, आणि त्याच वेळेला त्यांना सांगितलं की कोल्हापूरचा पूर आला त्यावेळेला तुमचं ते काय म्हणले की माझा माणूस तिथं काय करत होता, माझा माणूस म्हणजे जो कार्यकारी अभियंता आहे पाटबंधारे विभागाचा, तो तिथं काय करायला. ज्या वेळेला कलेक्टरने आदेश दिले, एवढे सगळं चाललंय, तर माझा माणूस म्हणजे काय झालंय माहितीये का, यामध्ये कुठेही संयम होताना म्हणजे समन्वय होत नाही. अधिकाऱ्यांच्यात समन्वय, कोल्हापुरात समन्वय नाही. कोल्हापूरच्या पाटबंधाऱ्याने खरं म्हणजे जबाबदारी घेऊन पुढे येऊन कलेक्टरना ब्रीफ करणं गरजेचं होतं, परंतु ते जर वेळेवर झालं असतं तर त्यावेळची परिस्थिती सुद्धा एवढी झाली नसती. आता आजची परिस्थिती जर तुम्ही बघायला गेलात तर अलमट्टीनं 516 13.60 इथंच थांबायला पाहिजे होतं. ह्यासाठी आम्ही गेली 10 दिवस आधी. आज किती येतं पाणी पातळी? 516 मीटर. 16च्या पुढे नाही 515.55. पण म्हणजे 513 पेक्षा जास्त आहे. आणि आपल्याला बोलताना वाटेल 2 मीटर पाण्यानं काय होते, पण तसं होत नाही. नाही, प्रचंड फरक पडतो. त्याच्याविषयी सांगतो मला. आता सर्जेराव आता जे बोलले आमचे समन्वय, ते एवढं करेक्ट बोलले. मागच्या वर्षी आम्ही काय केलं, आमच्या लक्षात आलं की हा पूर येतो तो बॅकवॉटरमुळे येतोय नक्की. आम्ही 2 टेम्पो भरून माणसं अधिक आम्ही ह्याला गेलो, हिप्परगीला गेलो. हिप्परगीमध्ये जाऊन त्याच्या एसटी बरोबर आमची मिटिंग झाली. त्यांना सांगितलं तुम्ही आज जर दारं उघडली नाहीत तर आम्ही पहारी टिकाव खोरी घेऊन आमची 2 टीम इथं बागा आलेली आहे, तिथं खरडा बकरी खाल्ली. आमच्या 2 टीमपैकी आम्ही 4-5 लोक आम्ही आत गेलो. बाकीच्या लोकांना साहेब हे बाहेर बघा, जर तुम्ही नाही उघडलं आमच्यावर केसेस घालाल, ह्याच्यापेक्षा जाता काय होणार, तुम्ही केसेस घाला काय तुम्ही धरण हे केलं. परंतु आम्ही केसेस घ्यायलाही तयार आहे, तुम्ही बऱ्या बोलानं ही दारं उघडा. आमच्या देखत स्वतः साहेब गेले, बटन दाबले, दारं उघडली. 7-8 फुटाचा जो बॅकवॉटर आला होता 3 तासात पूर्ण गेला. पण म्हणजे मग एक प्रकारे पश्चिम महाराष्ट्रातला पूर हा शासकीय अधिकाऱ्यांच्यामुळे निर्माण झालेला पूर आहे का, मानवनिर्मित पूर आहे का? कमी कालावधीमध्ये प्रचंड पाऊस पडतोय, निसर्ग बदललाय, सगळं खरं आहे, पण आपल्याकडचं कम्युनिकेशन इतकं चांगल्या पद्धतीनं होत नाहीये, म्हणून हा प्रॉब्लेम आहे. नाही, त्याच्यामध्ये खरं तर केंद्रीय स्तरावरती आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र. नाही, 1 मिनिट त्याला मी थांबवतो जरा का, तुम्हाला सांगतो. ह्या वर्षी 21 मेला आपले सचिव, पाटबंधारे सचिव ह्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आमचे पाटबंधारेचे अधिकारी आणि दोन्ही कलेक्टर हे दोन्ही होते. ह्यांच्यात देखत सांगली कोल्हापूरचे दोन्ही जे कलेक्टर होते त्याच्यात देखील विशेष सांगायला 21 मेला त्यांनी पूर परिषद घेतली. म्हणजे पुराविषयी त्यांनी सांगितलं की जिल्हाधिकारी कोल्हापूर, जिल्हाधिकारी सांगली यांनी बेळगावच्या कलेक्टरशी समन्वय साधावा, सातत्यानं समन्वय साधावा. कारण तिथलं जे हे बघतात, परिचालन बघतात ते अधिकारी बघत नाहीत, पाटबंधारे अधिकारी बघत नाहीत, कलेक्टरकडे तो अधिकार आहे. अलमट्टीचे बेळगावला त्याचा कमिशनर आणि हे आहेत श्रीधरन म्हणून कमिशनर, तो विजापूर जिल्हा येतो, तो बेळगावला येतो. तर त्यांच्याकडे त्याचा अधिकार आहे सगळे. तर तुम्ही त्यांच्याशी समन्वय सांगा, हे आमच्या सचिवांनी सांगितले त्यांना 21 मे रोजी. हे झाल्यानंतर कमी काय म्हणून 28 मेला माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सुद्धा हे कार्यकारी अभियंता दोन्ही होते, दोन्ही कलेक्टर होते. ह्यांना त्यांनी सांगितले तुम्ही सातत्यानं याबाबत तुम्ही संपर्क साधा आणि त्यांच्याशी संपर्क समन्वय ठेवून तुम्ही काम करायचं आहे, हे त्यांनी आदेश दिले त्यांनी मुख्यमंत्र्यांनी. ते 16 जुलैला जेव्हा आमच्या लक्षात आलं की हे आदेश दोन्ही कलेक्टर पाळत नाहीत, तेव्हा आम्ही त्यांच्याकडे 13 जुलैला आधी गेलो होतो. त्यांना पत्र दिले की 513ची जी लेवल आहे ती वाढवून देऊ नका तुम्ही आत्ता. कलेक्टरना आम्ही स्वतः चर्चेसाठी तिथं त्यांच्या केबिनमध्ये गेलो, सांगितलं की 513पेक्षा लेवल वाढवून, आत्ताच ती लेवल 516 झालेली आहे 16 जुलैला. आम्ही त्यांना सांगितलं, त्यांनी ऐकायलाच तयार नाहीत. आमचं ऐकायला त्यानंतर आम्ही कोर्टामार्फत त्यांना नोटीस दिली. यावर्षी यावर्षीची कोर्टामध्ये आम्ही त्यांना नोटीस दिली की तुम्ही ह्याप्रमाणे वागा, अन्यथा तुमच्या पगारातून जो नुकसान होईल ते पैसे तुमच्या पगारातून वसूल केले जातील. अशा प्रकारचे आमच्या वकिलामार्फत आम्ही त्यांना नोटीस दिले. आपल्याला नोटीस आहे
आणि हे झाल्यानंतर सुद्धा आपले जेव्हा लक्षात आलं की 98 TMC पाणी 100 TMC पाणी आलमट्टीने अडवलं आहे, तरी हे लोक कुणी आमचे दाद घेत नाहीत किंवा फिर्याद घेत नाहीत. आमच्या समितीमार्फत 600 लोकांचे मेल माननीय मुख्यमंत्र्यांनी गेले. पण मला एक विचारायचं आहे मुळात की असं काय कारण आहे, म्हणजे हे सगळे प्रशासकीय अधिकारी अलमट्टीला एवढं झुकतमाप का देत आहेत? काय माहित नाही साहेब. काय म्हणजे मला खरं तर एक सांगू का, म्हणजे वडनेरे समितीचा जो अहवाल आहे त्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की पश्चिम महाराष्ट्रातील पुराला अलमट्टी धरणाचा संबंधच नाही. पण आजच वडनेरेंची जी एक मुलाखत आलेली आहे त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असंही कबूल केलेलं आहे की अलमट्टीचा काही ना काही प्रभाव या पश्चिम महाराष्ट्राच्या पुरावरती होतोय. ऍट द सेम टाइम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वरच्या बाजूला धरणं नाही आहेत, एकच ते धरण आहे आणि त्यामुळे तिथनं जे प्रचंड वेगाने येणारं पाणी आहे पंचगंगेमध्ये त्यामुळे हा महापूर निर्माण होतोय. उद्या तुम्ही सहमत आहात त्यांच्या या सगळ्या विधानांशी? अजिबात सहमत असायचं कारण नाही, कारण आता सरांनी जे सांगितलं 519.65 काय ही समजा जर पाणी समपातळीत राहतं, शांत राहतं असं जर म्हटलं तर ती FSL म्हणजे आपली तेरवाड बंदरीचा पायथा आहे. एक मिनिट तुम्हाला मी वडनेरेंनी एक मिनिट, ही जे शासन करतं दरवर्षी अशी समिती निर्माण करणं, दरवर्षी समिती निर्माण करणं, त्या समितीचा अहवाल घेणं, अहवालावर कुठल्याही प्रकारचे कार्यवाही न करणं, हे महाराष्ट्र शासनाचं एवढं दुर्दैव आपल्या सामान्य लोकांचं. 2005 साली जेव्हा पूर आला तेव्हा शासनानं आपले भिंगारे साहेब 2 IIT मुंबई ह्या लोकांच्या ह्याच्यावर एक समिती नेमली होती 2005चा. त्यांनी अहवाल दिलेला आहे की ह्या भावाचा पूर्णपणे अलमट्टी जबाबदार. आपल्याकडे अहवाल आहे आमच्याकडं. अलमट्टी जबाबदार असलेल्या सतीश भिंगारे आणि कंपनीला दिलेलं त्याच्यावर त्यांनी सरळ दिलेलं आहे की ह्या 2005चा जो पूर आला त्याला पूर्णपणे अलमट्टी जबाबदार आहे असं त्यांनी कॅगच्या रिपोर्टमध्ये सुद्धा. पण बुद्धिभेद का केला जातो? काही जण म्हणतात अलमट्टीमुळे महापूर येतो, काही जण म्हणतात अलमट्टीचा संबंध. तेच म्हणतो की हे सगळं माहीत असताना सगळे कोर्टाचे निर्णय असतील किंवा जल नियोगमन आयोगाचे निर्णय असताना हे केलं जात नाही. याच्यामध्ये आज नवीन एक म्हणजे मुद्दा गेल्या 2-3 वर्षात येतोय, जागतिक बँक. हो, तो एक आज पुन्हा पुढचा आपला कर्ज घ्या आणि 3,500 कोटी रुपये देणार, 3200 कोटी रुपये देणार, आमचं पाणी कुठेतरी तिकडे न्या. म्हणजे मला तुमच्या प्रश्नाचं जर उत्तर शोधायचं झालं तर स्पष्ट आहे, सगळं माहीत असून याकडे चालढकल करायला लागलेत. कारण हा एक जागतिक बँकेचं कर्ज घ्यायचं 4,000-5,000 कोटी रुपयाचं निधी आला आणि तो मुरवा या पाणी अडवा पाणी जिरवा नाही, पैसे जिरवा म्हणजे मिळाले पाहिजे. याच्यामध्ये तिथं आम्हाला दुष्काळी भागाला पाणी द्यायला आमचा विरोध असायचं कारणच नाही आहे. पण असं पाणी नाही देता येणार आहे कारण 4-5 दिवस 10 दिवस पाणी उपसा करायचं आणि 365 दिवस 360 दिवस काय ते मोटारी बंद झाकून ठेवायचं. असं असतं का कधी? काय असं होत नाही, हे होण्याची शक्यता नाही. एवढं मोठं षडयंत्र आहे, हे मोठं षडयंत्र आहे. या षडयंत्राचाच कडे म्हणजे तुमचा सर्वसामान्य माणूस तो प्रश्नच आहे. माहीत असताना जर तुम्ही पूर येऊ देताय याचा अर्थ असाच आहे की पाणी वळवण्याच्या बाबतीत किंवा जागतिक बँकेची कर्ज, आता जागतिक बँकेचं कर्ज कोल्हापुरात देऊन करणार आहेत काय मला अजूनही कळत नाही. बोला दिवाण साहेब. आता हे आपला विषय झाला. तुम्ही या वयातही ज्या तडफेनं बोलताय, पण मला तुम्हाला दोघांनाही, तुम्ही दोघेही जलसंपदा खात्यामध्ये काम करत होता. मग ज्यावेळी तुम्ही, आता मी तुम्हाला विचारतो केंगार साहेब, ज्यावेळी तुम्ही काम करत होता त्यावेळी तुम्हाला 2005 साली अशा पद्धतीनं अलमट्टीचं धरण बांधकामाला सुरुवात झालेली आहे हे तुम्हाला त्यावेळी कळालं नव्हतं आणि मग त्यावेळी तुम्ही अभ्यास केला नव्हता आणि तुम्ही नोकरीत असताना का नाही त्याला विरोध केला? काय आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठं दुर्दैव काय आहे की रिटायरमेंट झाल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांना बोलावंसं वाटतं. नोकरीत तुमच्याकडे जेव्हा अधिकार असतात त्यावेळी तुम्ही का नाही बोलत? रिटायर्ड जज असतील, रिटायर्ड अधिकारी असतील, रिटायर्ड पोलीस ऑफिसर असतील, निवृत्त झाल्यानंतर मात्र अनेक गोष्टी सुचतात, असं का? 2005ला जो पहिला जो महापूर आला सांगली आणि कोल्हापूरला, त्याच्यापूर्वी इतिहासात भरपूर 4-5 वेळा येऊन गेलेला आहे अशा नोंदी आहे. त्याचा आम्ही अभ्यास केला. तो पूर फक्त 2 दिवस राहत होता, त्याचा निचरा होऊन जात होता. 2005 नंतरच हा पहिला पूर जो असा आला की जो 10 ते 12 दिवस सांगली आणि कोल्हापूरमध्ये मुक्काम करून गेला. 2005चा महापूर जवळजवळ आमच्या जलसंपदा खात्यातल्या 90% अभियंत्यांना अलमट्टीमुळेच होतोय किंवा खाली एक अलमट्टी आहे फारशी कल्पना होती. मला स्वतःला नव्हते कारण 2005ला मी शाखा अभियंता होतो, त्यामुळे त्याची आम्हाला ते फारशी ग्रॅव्हिटी आली नाही. पण 2006ला ज्यावेळेस पुन्हा आम्ही फ्लड कंट्रोलला ज्यावेळेस काम करत होतो, 2006ला 2005 पेक्षा 30% रेनफॉल एक्सीड झाला, तरी सुद्धा तो महापूर ह्याच्यामध्ये कन्वर्ट झाला नाही. कोल्हापूर आणि सांगलीला धोका देण्यात कन्वर्ट झाला नाही. त्याचं कारणच होतं त्यावेळची जी आमची यंत्रणा होती, शासकीय यंत्रणा,
ह्यांनी जे आम्ही जे कंट्रोल जे केलं, समन्वय केला आणि तो समन्वय इतका व्यवस्थित झाला आणि 2006ला महापूर येऊ शकला नाही. पण तो समन्वय कोणाशी होता? आलमट्टी बरोबर होता? डायरेक्ट आलमट्टीशी संपर्क होता. पण म्हणजे 2006ला जमते ते 2019ला 2021ला का जमत नाही? तिथंच मी येतो. 2005ला आम्हाला कोणाला कल्पना नव्हती, ठीक आहे, पण 2006ला आम्हाला जर अनुभव आला असेल हाऊ टू कंट्रोल, तर 2019ला का झालं नाही हा बी आम्हाला प्रश्न पडला. नेमकं 2019ला आम्ही रिटायर झालेलो होतो. आणि पण मुळात मला काय वाटतं केंगर साहेब, हा काही व्यक्तिसापेक्ष मुद्दा नाही आहे. सांगतो सर, हा तुम्ही शासनाच्या एका जबाबदार खात्यातील अधिकाऱ्यांच्या समन्वयाचा प्रश्न आहे, जो लाखो लोकांच्या जीवन मरणाशी निगडीत प्रश्न आहे. हा काही तर केंगार साहेब, दिवाण साहेब, उदय गायकवाड यांच्या पुरता मध्ये प्रश्न नाही. त्याला उत्तर मी देतो. तुम्ही निवृत्त झाला म्हणून महापुराला सांगतो. ह्याला थांबून मी 2 मिनिटं बोलतो. 2005ला मी एकटा महापुराचं नियंत्रण करत होतो. एक्झिक्युटिव्ह कार्यकारी अभियंता सचिव कुणी करत नव्हते. त्यावेळेला हे पुराची जबाबदारी कोयनेपासून पाणी उन्हाळ्यात सोडून घेणं आणि महापुराची जबाबदारी फक्त माझ्या एकट्यावर होती. वायरलेस स्टेशन हे माझ्याकडे करायचं होतं. सांगलीला वायरलेस स्टेशन्स होती. वायर स्टेशनवर आम्ही ते कंट्रोल करत होतो. 2005ला 3 दिवस झाल्यानंतर आम्ही साहेबांकडनं मी लेखी लेटर घेताना आलमट्टीला गेलो. आलमट्टीला 2 दिवस थांबलो. तिथल्या अधिकाऱ्यांचा आम्ही समन्वय झाला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही एवढं पाणी अडवलंय, आम्हाला माहित नाही, परंतु तुम्हाला हा पूर आला. पण मग साहेब 2006 नंतर आतापर्यंत तुमच्या खात्यातले, जलसंपदा खात्यातले जे कोण अधिकारी आहेत ते आपलं कर्तव्य बजावण्यामध्ये कमी पडतात समजायचं? नक्की 100%. हा तुमचा फार मोठा तुमच्याच खात्यावरती ब्लेम आहे. नक्की. आणि मग या खात्याचे जे काही अधिकारी आहेत, सचिव आहेत, मंत्री आहेत, त्यांना याची ग्रॅव्हिटी कळत नाही प्रश्न? नाही कळत. त्यांना कसं आहे, पूर आणला पाहिजे. पूर आणला पाहिजे. हा, तुम्ही फार वादग्रस्त विधान करताय आज आणि तुम्ही ऑन कॅमेरा करताय. त्यामुळं या सगळ्याचा परिणाम म्हणजे पुन्हा एकदा म्हणतो, आत्मप्रौढी हा विषय बाजूला ठेवूया, व्यक्तिगत व्यक्तिसापेक्ष मुद्दे किंवा त्याच्याबद्दलची पॉलिसी वेगळी बाजूला ठेवूया. पण जेव्हा आपण म्हणतोय की अलमट्टी धरणामधल्या पाणी साठ्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला पुराचा फटका बसतोय, सगळे मान्य करतायत, तर मग समन्वय काय होत नाही? आणि तुम्ही आता जो मुद्दा उपस्थित केलात की पुराचं पाणी वळवण्यासाठी जागतिक बँकेकडनं पैसे घ्यायचे आणि त्याच्यातून अनेकांनी आपली घरं भरायची, असं यात काही ठरलेलं आहे का? कारण आता त्याच्यापेक्षा आम्ही काही दुसरं म्हणूच शकत नाही आहे. जे आता केंगार सर सांगतायत किंवा ही सगळी मंडळी, सांगलीतली घ्या, कुठली घ्या, सगळ्यांचं म्हणणं अगदी याच मुद्द्यावरती आम्ही सगळेजण आता पोहोचलो की ही हतबलता नाही आहे काय, किंवा हा कोणावरती आरोप प्रत्यारोपाचा मुद्दा नाही आहे. पण काय म्हणजे दुसरी गोष्ट काय, ह्याच्यापेक्षा वेगळं काय आहे उत्तर? नाही, आज स्वतः वडनेरेंनी सांगितलेलं आहे की या 3200 कोटी जागतिक बँकेकडे येणाऱ्या पैशातून जे काही आपण कॅनॉल बांधून त्याच्यातून दुष्काळग्रस्त भागाला पाणी देऊ, ते म्हणजे अगदी किरकोळ गोष्ट असणार, त्यामुळे महापूर रोखता येणार नाही. बरं, वडनेरे समिती 2005 सालच्या पुरानंतर नेमली आणि तिचे अहवाल स्वीकारला कधी आणि किती स्वीकारला? आणि स्वीकारलेल्या अहवालाच्या वरती जे 4-5 मुद्दे स्वीकारले त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कुठं काय आहे? बरं, सगळ्यात महत्त्वाचं आहे, ह्याच्यासाठी काय वेगळी निधीची बजेटमध्ये तरतूद झाली का 1 रुपया पैशाची? असं झालंच नाही आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक कल्याणकारी योजना करायच्या का, तर मतांवरती डोळा ठेवून. पण जिथे लोकांच्या जीवन मरणाशी प्रश्न आहे तिथे मात्र दुर्लक्ष करायचं. माझा मुद्दा असा आहे की जीवितहानी आणि वित्तहानी दरवर्षी होण्यापेक्षा तेच पैसे जर ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन चोख करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण तिथे पॅपेलर होता येते, कॅमेऱ्यासमोर येता येते, बातमीत येता येते, पण आपत्ती नियंत्रणाबद्दल काय? आमचा सगळ्यांचा आग्रह आहे, आपत्तीचं व्यवस्थापन जरूर करूया, आम्ही पण करायला तुमच्या बरोबर आहे, पण आपत्तीचं नियंत्रणाबद्दल कायदाच नाही आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा आहे, नियंत्रणाचा कायदा नाही आहे. आणि नियंत्रणाचा कायदा जोपर्यंत इथे अस्तित्वात येत नाही आणि नियंत्रणासाठी पैशाची तरतूद होत नाही, अभ्यास समिती नेमली, प्रशासनामध्ये सुद्धा खूप हुशार माणसं आहेत, प्रामाणिकपणे. मग त्यांच्या माझं म्हणणं, आज सरकारनं किमान एवढं तरी करावं, आपत्ती व्यवस्थापन कुठल्याही गोष्टी करता येईल, भूकंप झाला तर करता येईल, वादळ आलं तरी करावं लागेल, आग लागली तरी करावं लागतं, चेंगराचेंगरी झाली तरी करावं लागतं. दॅट इज आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती नियंत्रणासाठी काय करायचं आहे ते ठरवा. आणि पुराच्या आपत्तीचं नियंत्रण, यावर्षी सांगलीमध्ये तसं पुराचं पाणी नागरी वस्तीत घुसलं नाही, त्याचं काय कारण आहे? 1 मिनिट, कोल्हापूरमध्ये आलं. आता गायकवाड साहेब जे बोलले त्याचं तुम्हाला थोडंसं मी 5 मिनिटं, मला 2 मिनिटं वेळ द्या, मी त्याच्यावर बोलतो. पहिला मुद्दा असा आहे की ह्या खोऱ्यातलं पाणी उपखोऱ्यात कुठलंही वळवता येत नाही. आपल्याकडं जे लवाद झाला बचाव आयोगाचा, तो मंजूर झालेला आहे बचाव आयोग, त्यामध्ये त्याने क्लिअर कट दिलेलं आहे, एका खोऱ्यातलं पाणी दुसऱ्या उपखोऱ्यात तुम्हाला वळवताच येत नाही.
त्यामुळे इकडचं पाणी तिकडे वळवायचं हा पहिला हे वळवता येत नाही, हे पॉलिसी म्हणून आहे नाही, की टेक्निकली नियम आहे. नियम आहे. पण तो नियम बदलता येईल नाही, ना. नाही, उद्या सरकारनं नाही, जर ठरवलं तर तो नियम बदलता हा येईल. सरकारचा नाहीये, केंद्र शासनानं जे पाणी वाटप लवाद नेमलेले बरं. आहेत त्या लवादाचा निर्णय हा तुमच्या ह्याचा निर्णय नाहीये, महाराष्ट्र शासनाचा निर्णय नाहीये. दिवाण साहेब, जर दरवर्षी महापुरामुळे लोकांचं नुकसान होतंय, आणखीन व्यापक जनहिताचा विचार करून लवादाचा एखादा निर्णय बदलता येऊ शकत नाही. नाही नाही नाही, त्याला कारणच असे आहे की तुम्हाला लवादाचा निर्णय बदलायचा असेल तर 25 वर्षाशिवाय तुम्हाला दुसरा लवाद नेमता येत नाही. बर, ह्याच्यानंतर दुसरा लवाद नेमला त्यांनी ब्रिजेश कुमारचा लवादही नेमला त्यांनी पश्चावत आयोगानंतर, परंतु त्यावेळेला तामिळनाडून त्याला आक्षेप घेतला. त्याचं गॅजेट होऊ शकलं नाही. कुठल्याही प्रदेशाचं जर गॅजेट होऊ शकलं नाही तर ते काम होऊ शकत नाही, त्यामुळे अंमलबजावणी होऊ शकत नाही. त्यामुळे तो पश्चावत आयोगानंतर जो ब्रिजेश कुमारचा अहवाल आला. मग आता आपल्याला जे सगळे नेते मंडळी सांगतायत की पश्चिम महाराष्ट्रातलं पुराचं पाणी आम्ही दुष्काळग्रस्त भागाला वळवणार, ही धूळफेक आहे. धूळफेक का सांगतो तुम्हाला, पहिल्यांदा 2005 ला जेव्हा पूर आला त्यावेळेला पतंगराव कदम साहेब आपले मंत्री होते सांगलीचे, विलासराव देशमुख साहेब तिथं आले होते त्यांच्या बंगल्यावर. कलेक्टर ऑफिसमध्ये पाणी गेलं होतं त्यामुळे बंगला घेऊ शकत नव्हते. कलेक्टर ऑफिस सकट तिथं मिटिंग घेतली. मी त्यावेळेला मी स्वतः हजर होतो तिथं. त्यावेळेला विलासराव देशमुख एक सवंग घोषणा करून टाकली की तुमचं इकडचं जे पाणी आहे ते मी मराठवाड्यात वळवायला तयार आहे. तीच घोषणा माननीय फडणवीस साहेबांनी 19 साली केली. तीच घोषणा माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी केली 21 ला. म्हणजे एवढं की त्यांनी कुठल्याही टेक्निकल लोकांचं गायडन्सच घेत नाही, एका खोऱ्यातलं पाणी दुसऱ्या खोऱ्यात वळवतच येत नाही, हा नियम आहे. तिसरी गोष्ट, आजच्या एपिसोड मधनं काय काय बाहेर येणार आहे. तिसरी गोष्ट, आता पाणी वळवायला हरकत नाही, त्यालाही आमचा अंदाज आहे. सर्वसाधारणपणे जेव्हा पूर येतो तेव्हा आमचा 2,32,000 एवढा विसर्ग असतो. एका दिवसामध्ये आमच्याकडनं जवळ 8 ते 9 TMC पाणी जातं. 8 ते 9 पाणी जायला 108 किलोमीटरचा बोगदा काढायला पाहिजे. आत्ता साधा आपला टेक्निकल विषय घेतला, एशिया खंडामध्ये सर्वात जादा जो हे आहे तो टेंबू कॅनॉल आहे. टेंबू कॅनॉलचा बेड विड्थ आहे 8 मीटर आणि तिथनं विसर्ग जातो फक्त 800 क्युसेक्स. ही वस्तुस्थिती आहे. जर तुम्हाला तिथनं जर 2 लाखातला 1,32,000 विसर्ग पलीकडे करायचा असेल तर बोगदा पाहिजे, शक्यच नाही. बोगदा त्याला पंपिंग करायला पाहिजे. हो, त्या मोटारी नाही त्याचं ग्रॅव्हिटेशन, पण पुढे नेऊन साठवणार कुठे? नाही सांगतो तुम्हाला. आणि आता गाजर दुसरं काय दाखवतात ते की आम्ही कडेगाव, कडेपूर, सातारा इकडे ते आम्ही पाणी देऊ. पाणी उचलणार आहेत हे 533 मीटर लेवलला, आणि आपली कडेगाव कडेपूरची लेवल आहे 637. कसा कुठनं बोगदा राहणार आणि कुठनं तुम्ही पाणी देणार लोकांना? गाजर दाखवायची मी कशी गाजर दाखवणार? दुसरी एक योजना त्यांनी आणली, कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना. त्याचा नकाशा जर बघितला त्यांनी तर त्याचा प्रस्ताव जो आहे तो कुंभी नदीतून कासारी नदीमध्ये पाणी टाकायचं, कासारीतनं पाणी कडवीत टाकायचं, कडवीतून वारणेत टाकायचं, वारणेतनं कोयनेत टाकायचं, कोयनेतून निरेत टाकायचं, आणि निरेतून ते बारामती फलटण मधून बोगदा करून उज्जैनीमध्ये सोमतळीपासून. तर हा 4,500 कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे त्यांचा, कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना. हा पैसे अडवा पैसे जिरवा, ह्या मागच्या म्हणजे ह्याच्या मीटिंग मध्ये त्यांनी प्रेझेंटेशन मध्ये दाखवलाय. कमाल आहे. आता गायकवाड साहेब जे बोलतात हा जे एस्टिमेट आहे ते 20 सालचा आहे. म्हणजे प्रत्यक्षात येईल त्यावेळेला म्हणजे 20 सालचं एस्टिमेटचं हे बोलतात 4,500 कोटीचं. चला पुढे मुद्द्या तुम्हाला मी इतर म्हटलं सर्जेराव साहेब तसं की सांगलीमध्ये यावेळेला पुराचं पाणी नागरी वस्तीमध्ये आलेलं नाहीये. त्याची कारण काय? चांगली गोष्ट आहे. म्हणजे दरवर्षी सांगली आणि कोल्हापूरला महापुरामुळे जे काही नुकसान सोसावं लागते ते आता खरंच म्हणजे शक्य नाहीये. तुम्ही यावेळी असं काय केलं की ज्यामुळे हे पाणी नागरी वस्तीपर्यंत आलं नाही? 2005-06 निसर्गाची साथ असेलच, पण तुम्ही त्यात मानवी प्रयत्न काय केले? महिन्यापूर्वी आम्ही ठरवलं होतं की पूर येणार आहे. 106 हवामान खात्याने अंदाज दिला होता, 106% पाऊस पडणार आहे. आम्ही विचार केला की एवढा पाऊस जर पडला तर आपल्याला नियंत्रण करता येणार नाही, आपण काय करायचं यासाठी आम्ही 1 महिन्यापूर्वी बैठक घेतली आणि ठरवलं होतं की सांगलीला 40 इशारा पातळी जी आहे त्याच्यावर पाणी जाऊन द्यायचं नाही, कसल्याही परिस्थितीत पाणी जाऊन द्यायचं नाही. त्याच्यासाठी आपल्याला आधीपासून भांडलं पाहिजे म्हणून आम्ही 10 दिवस आधीपासून भांडत होतो. आम्ही सांगली तुमच्या कोल्हापूरच्या कलेक्टरला येऊन सुद्धा भेटलो की तुमची जबाबदारी सगळ्यात जास्त शेवटची जबाबदारी तुमची आहे. तुमच्या मागणीनुसार हे पाणी नियंत्रित होणार आहे, नियमन होणार आहे, याचं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. त्यांना आम्ही आठवण करून दिलं की बॅरेज हे मध्ये झाकतात,
उघडत नाही आहेत, ते दरवाजे लावतात, तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा. आमचं लक्ष आहे, आम्ही त्यांच्याशी व्यवस्थित समन्वय ठेवलेला आहे. हे ज्यावेळेला आम्हाला समजलं आम्हाला बरं वाटलं. परंतु लक्षात आलं की कोल्हापूर जिल्हाधिकारी आहेत हे नवीन आहेत, त्यांना माहिती नाही मागच्या वर्षी काय घडलं होतं, की मागच्या वर्षी पाटबंधाऱ्याने पुढे येऊन सामोर येऊन ते हाताळायला पाहिजे होतं, पण ते हाताळू शकले नाहीत. म्हणून आम्ही 25 तारखेला जेव्हा त्यांनी जाहीर केलं की 517 मीटरच्या वर आम्ही कोल्हापुरात पाणी येणार नाही, तुम्ही काळजी करू नका, त्यांना अलमट्टीला आम्ही तेवढं ठेवून देणार नाही, हे त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर आम्ही 28 तारखेला त्यांना येऊन भेटलोच होता की साहेब तुम्ही जाहीर केलेलं आहे ते ऑगस्ट महिन्यातलं 517 मीटर तुम्ही जाहीर करताय, परंतु जुलै महिन्यामध्ये आपल्याकडे पूर येतो, तुम्ही जुलै महिन्यातला जो आकडा आहे 513.60चा तो का जाहीर केला नाही. त्यावेळेला त्यांनी म्हणले नाही आम्ही सगळं बघतो, आमच्या पद्धतीने आम्ही करतो, असंच यावेळेला सांगितलं. आम्ही ठरवलं की कोल्हापूरला पुन्हा पायरी चढायची नाही. किती वेळा त्या कोल्हापूरसाठी आपण भांडायचं, किती वेळा वाद घालायचा, पण कोल्हापुरातले नागरिक मात्र सहिष्णू आहेत, अतिशय संयमाने घेतात. सरळ पूर आले की कपडे घेऊन बाहेर जातात, पण भांडत नाहीत. हे आम्हाला भारी वाटलं. परंतु आम्ही ठरवलं की सांगलीला कसल्याही परिस्थितीत 40 इशारा पातळीच्या वर जाऊन द्यायचं नाही. 6 इंच पाणी वर गेलं, आम्हाला त्याचं दुःख वाटलं. आता आमच्याकडे जे हजाराचे ग्रुप आहेत, त्यावेळी तुम्ही नेमकं काय केलं? अलमट्टीनं त्याचं परिचालन कसं करावं त्यासाठी ऑपरेशन अँड मॅन्युअल यामध्ये OM ज्याला म्हणलं जातं, त्यांनी मेंटेनन्स कसं करायचं आहे, कसं ठेवायचं आहे हे त्यामध्ये केलेलं आहे. आता 2005 नंतर आपल्या वडनेर समिती नेमलेत, वडनेर समितीने काही उपाययोजना सुचवल्यात, त्याची कुठे इम्प्लिमेंट झाली, काहीही केलेलं नाही आहे. परत वडनेर समितीने पुन्हा त्यामध्ये परत कमेंट केली की आम्हाला पुढचा भाग कळाला नाही, त्याचा अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे हे तुम्ही अभ्यास करायला आम्हाला किती आमचा जीव धोक्यात चाललेला आहे हे आमच्या लक्षात आलं. लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होते महापुरामध्ये, पण अजूनही शासकीय अधिकाऱ्यांना 7वा 8वा वेतन आयोग लागू असलेल्यांना या लोकांच्या व्यथा वेदना कळत नाहीत. हे फार मोठं दुर्दैव आहे. आता हे जे मॅन्युअल आहे 2018 मध्ये, थोडक्यात काय तुमचं म्हणणं आहे काय की मुळात शासकीय लेवलला अनास्था आहे. मला थोडक्यात सांगा की तुम्ही या वर्षी सांगलीमध्ये महापूर नियंत्रणासाठी प्रशासनावर तुम्ही दबाव निर्माण केला होता. नाही, सगळ्यात महत्वाचं पहिला धरणं, भारतातली सगळी धरणं आहेत त्याला नियम आहे पहिला की जून मध्ये पाऊस सुरू व्हायच्या आधी त्या धरणाची पातळी आतली 10% असायला पाहिजे, हा पहिला नियम होता. दुसरा नियम हा होता की ज्या वेळेला अलमट्टीनं पाणी साठा करायचा आहे त्याला नियम घालून दिलेले आहेत, ठोकताळे दिले आहेत त्यांना. आता हे कोणी दिलेलं आहे? केंद्रीय जल आयोगाने दिलेलं आहे. म्हणजे राज्य शासनाने दिलेलं नाही किंवा कर्नाटकनं ठरवलेलं नाही आहे, परंतु ज्यावेळेला केंद्र सरकारनं यामध्ये त्यांना गाईडलाईन घालून दिलेले आहेत की तुम्ही 513.60च्या वर जायचं नाही. आणि ज्या वेळेला गेले त्यावेळेला आम्ही 15 दिवस झाले यांच्या मागं लागलोय, पूर येणार, यांनी पाणी अडवायला आल्यात, तुम्ही जागवा. आणि ज्या वेळेला माझा व्हिडिओ व्हायरल झाला, ऑडिओ व्हायरल झाला, त्याचं कारण असं होतं की 25 तारखेला रात्रीची परिस्थिती एवढी वाईट झाली, ती भयानक झाली. तुम्हाला एक मिनिट थांबवतो. तुम्ही जो तुमचा ऑडिओ अनेकांनी तो ऐकलेला आहे, त्यावेळी तुमच्या म्हणण्यानुसार अलमट्टीतून जेवढा सांगितला होता तेवढा डिस्चार्ज सुरूच नव्हता. नाही, वास्तविक तुम्हाला काय नेमकी परिस्थिती नाही सांगतो तुम्हाला. अजून बरेच जणांना आवक आणि जावक यामधला फरक कळत नाही. आवक म्हणजे धरणामध्ये आलेली, जावक म्हणजे धरणातनं बाहेर जाणार. बरोबर. काही जण म्हणतात की हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे, ते बरोबर नाही. आमच्या लक्षात आम्ही लक्ष ठेवून म्हणजे काय होतो, धरणातली जी पाण्याची उंची असते म्हणजे एकूण TMC असेल किंवा मीटरमध्ये मोजलं जातं त्याच्यावरती आमचं लक्ष होतं. जर पाणी जास्त सोडलं असेल तर ती उंची कमी होणार, आणि पाणी जर आतमध्ये येत असेल आणि बाहेर कमी सोडत असेल तर त्याची उंची वाढणार. हे साधं सोपं गणित आहे, याला कुठेही लपवून ठेवायची गरज नाही. अलमट्टी सारखे नालायक माणसं त्यामध्ये आहेत, ह्याचं आम्हाला वाईट वाटतंय. कारण आमच्या सीईनं त्यांना एवढे प्रयत्न केले की साहेब पाणी सोडा, कारण आम्ही आमच्या अधिकाऱ्यांच्या मागे लागलो होतो की महाराष्ट्रातल्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांकडनं अलमट्टीशी समन्वय करण्याचा प्रयत्न सुरू होता, पण रिस्पॉन्स मिळत नव्हता. नाही केला. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कुलकर्णी म्हणून तिथले जे चीफ इंजिनियर होते डॅमवरचे, त्यांना आमचा हिप्परगी मधला माणूस सांगत होता की साहेब पाणी सोडा, पाणी वाढवा. तो सांगायचा आवक एवढे आम्ही पाणी सोडलेलं आहे. परंतु ज्या वेळेला शिवकुमार म्हणून तिथले सीई जे आहेत त्यांनी असे आदेश दिले की आता तुम्ही काय लक्ष घालायचं नाही, पाणी अडवायचं आहे आपल्याला, बाकीचे काय सांगायचं नाही. त्यांनी पाणी अडवलं. आणि ज्या वेळेला पाणी अडवलं 25 तारखेला आमच्या लक्षात आलं की आता आपण काही करू शकत नाही. प्रशासनातले सगळे अधिकारी, आमचे अधीक्षक अभियंता असू दे, कार्यकारी अभियंता असू दे, यांनी सगळे प्रयत्न केले. परंतु ज्या वेळेला हे ऐकत नाहीत आणि ही परिस्थिती वाईट व्हायला लागल्या, गंभीर व्हायला लागल्या, कोल्हापूरचा इशारा पातळी, धोका पातळी पुढे गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ऐकत नाही आहेत. हे आता लक्षात आलं. म्हणून मी दीपक कपूर साहेबांना मंत्रालयात सकाळी घरी होते 8:30ला, मी त्यांना फोन केला. मला रावलं नाही, मी देवान साहेबांची परवानगी घेतली, कारण आमच्या सगळ्या या समितीमध्ये आम्ही त्यांना विचारशिवाय काही करत नाही. त्यांनी मला परवानगी दिली की नाही, आता परिस्थिती आपली हाताबाहेर गेलेली, आपल्याच अधिकाऱ्यांचं ते ऐकत नसतील तर आपल्याला पर्याय नाही, आपण मोठ्या आपल्या अधिकाऱ्याला वरिष्ठाला जागा केलं पाहिजे. त्याच वेळेला तिथल्या आमच्या अलमट्टीच्या माणसांनी सांगितले की आम्हाला तुम्ही कुठल्या तर IAS अधिकाऱ्याकडनं तुम्ही ह्यांनाशी समन्वय करा, त्याशिवाय हे ऐकणार नाहीत. मग मी दीपक कपूर साहेबांना फोन केला. त्यावेळेला त्यांचं माझं बोलणं झालं. ते काय मी व्हायरल केलं नाही, करायचं नसतं.
कुठल्या अधिकाऱ्याचं करत नसतं, परंतु मला अधिकाऱ्यांना हे सांगायचं आहे 24/7 तुमची ड्युटी आहे. ज्या वेळेला आम्ही आपत्कालीन व्यवस्थेमध्ये अडकलेलो असतो त्यावेळेला तुमची ड्युटी आहे. मी तुम्हाला सकाळी 8:30ला फोन केला, त्यांना तो राग आला त्याचा की तुम्ही आमचं लाईव्ह जेवण असताना तुम्ही आम्हाला फोन कसं करता, ऑफिस वेळेत मला फोन करा. साहेब म्हणलं तुम्ही लाईव्ह जेवण जगायला आलाय, परंतु आम्ही आता पुरात आहे, आमच्या बायकी पोरं वाहून जायची वेळ आली, त्यामुळे तुम्ही आता कुठंतरी जागं व्हा आणि ह्यासाठी सगळ्या यंत्रणेला तुम्ही खडबडून जागं करा आणि हे पाणी विसर्ग करायला भाग पडा, बाकीचं काही नाही, हे विसर्ग करायला बाहेर पडा. तर त्यावेळेला त्यांच्याकडे मागं आल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांनी काय केलं की आमचे गुणालय म्हणून अभियंता आहेत सीई, त्यांना मी सांगतो ते तुम्हाला फोन करतील. मला त्यांचा 5व्या मिनिटाला फोन आला. मी साहेब म्हटलं तुम्ही परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली की अजून सुद्धा पाणी आत आहे, आटोक्यात आहे, तुम्ही आत्तापासूनच त्यांच्या मागं लागा. ते म्हटले VC करतोय, बैठका घेतोय, चर्चा करतोय, फोन करतोय. आता म्हटलं फोन करू नका, आता मिळालं तर विमानानं तुम्ही आलमट्टीला जा, कारण बेळगावचे कलेक्टर तिथं जाऊन पोहोचले, त्यांनी सांगितले की परिस्थिती आमची वाईट आहे, तुम्ही आत्ताच पाणी रिलीज करा. तर तुम्ही इथनं फोन करून काय उपयोग होणार नाही, हे पाणी रिलीज करायचं काय झालं सांगा. सांगतो की त्यानंतर मग आपल्याकडे वेळ कमी आहे, मर्यादित वेळ असतो, परंतु जे उपाययोजना ज्या आहेत त्याच्यावरती आम्ही शासनाला उचलून धरलं आणि त्यामुळं ते पाणी मग त्यांनी रिलीज करायला चालू केलं, वाढवलं, प्रेशरनं पाणी वाढवलं. 518 म्हणजे जवळपास 100 TMC पाणी आलमट्टीनं ह्या 25 तारखेपर्यंत वाढवलं होतं. बघा आपली आकडेवारी अजून आहेत. ते पाणी 90 TMCवर तिने खाली आणलं, त्यावेळेला थोडंसं रिलीज झालं, म्हणजे पाणी पुढं सरकलं. परंतु कसं असतंय माहिती आहे का, ज्या वेळेला पाणी तुम्ही लांब 240 फुटावर जरी असलं तिथं जरी अडवलं तर ते पाण्याचा वेग आहे ना तो कमी होत जातो, पाण्याला बॅक वॉटर व्हायला चालू होते. ते आम्ही प्रयोग सगळे केलेले आहेत. लोकांना आमचं म्हणणं होतं की आम्ही 3 वर्ष समजून सांगत होतो. पण एक ह्यातला महत्वाचा मुद्दा काय आहे की जोपर्यंत आलमट्टी त्यातला त्यांचा पाणीसाठा नियंत्रित ठेवत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्राला पुराची भीती आहे. आता मला एक दुसरा प्रश्न विचारायचा आहे. शेवटी आलमट्टीच्या पुढे 2 मिनिट थांबा. आलमट्टीच्या पुढे पण राहणारी माणसंच आहेत. आता जेव्हा आपण म्हणतोय की आलमट्टीतून 3 लाख, 3.25 लाख, 3.5 लाख क्युसेकनं विसर्ग करायचा, तिथनं पुढचं आलमट्टीच्या पुढं जे जाणारं पाणी आहे त्यामुळे तिकडं पूर परिस्थिती उद्भवत नाही. तिथं आता नारायण प्रत्येकानं जर आपण स्वार्थी भूमिका घेतली चालणार नाही. तिथं नारायणपूर पुढे श्रीशैलम आणि अशी कृष्णेवरचीच पुढची धरणं आहेत. श्रीशैलमच्या आत्ताची आकडेवारी थोड्या वेळापूर्वीची 4,67,000 त्यांचं इनकमिंग आहे म्हणजे श्रीशैलमला. याचा अर्थ असा की यांनी आता 3 लाख आज सोडलं असेल, पुढे 3.25 लाख असं म्हणतात. नाही, आज काल ते 3.25 लाख होतं, आज 3 लाखावरती आहेत. तर आज 3 लाख सोडलं असेल तर ते पुढे श्रीशैलम पर्यंत. पण मला सांगा उदय, 3 लाख क्युसेकनं पाणी सोडणं याचा अर्थ आपल्या राजाराम बंधाऱ्यावरती गेले 8 दिवस 60,000 ते 65,000 क्युसेकनं पाणी जाते. पंचगंगा नदी तुडुंब भरल्यानंतर 65,000 क्युसेकनं राजाराम बंधाऱ्यावरनं पाणी जाते आणि जेव्हा आलमट्टीतनं पाणी 3 लाख क्युसेकनं सोडलं जाईल तेव्हा 5 पंचगंगा एकाच वेळी वाहत आहेत. सगळ्यात पाणी येते. आलमट्टीची डिझाईन कॅपॅसिटी जी आहे सांडव्याची ती 9,65,000 क्युसेक आहे. बापरे. आउटलेटची 9,65,235 क्युसेक एवढा डिस्चार्ज आहे, डिझाईन डिस्चार्ज. आणि सर्वसाधारण नॉर्मल धरण काय असतं म्हणजे ते आलमट्टी आहे. आणि सर्वसाधारण आलमट्टीत नॉर्मल इनवे किती धरलेला असतो 3 लाख हा क्युसेक म्हणजे नॉर्मल. बापरे. आणि तिथून त्यावेळेस ज्यावेळेस 3 लाख येतो त्यावेळेस 3.5 लाख सोडायचा हा बी नॉर्मल आहे. त्याच्यामध्ये खाली काय फारसं नुकसान होत नाही आणि वर आहे. त्यामुळं आम्ही 18 तारखेला कॅल्क्युलेशन करून सांगितलं तर 3.5 लाख क्युसेक ताबडतोब ह्यातनं आलमट्टीतनं सोडा. तर सांगली आणि कोल्हापूर, सांगली तर येतच नव्हतं पण कोल्हापूरला सुद्धा 39ची पातळी जाणार नव्हती. आम्हाला कॉन्फिडन्स होता आणि आम्ही 18 तारखेलाच अशी पत्रव्यवहार चालू केला. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी प्रेशर आणण्यासाठी काही राजकीय सुद्धा आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आणि वेनकेन प्रकारे आम्ही तो डिस्चार्ज वाढवण्यासाठी प्रयत्न केले. अगदी डिव्हिजनचे आपले कमिशनर त्यांनी आलमट्टीच्या कमिशनरना फोन केला, पुन्हा अगदी सिद्धरामय्यापर्यंत. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये कोयना धरणातनं पण विसर्ग तेवढा झाला नाही हे पण तुम्हाला पथ्यावर पडलं. ही सर्वात जमेची बाजू म्हणजे यावर्षी कोयनेचं जे परिचालन आहे ते 100% परफेक्ट चाललंय. CWC गाईडलाईन्स प्रमाणे झालं आणि त्यामुळे कोयनेतनं जो डिस्चार्ज सोडला तो अगदी शेवटच्या क्षणी सोडला, तो 30,000 क्युसेक सोडला, तो विदिन लिमिट होता. त्यामुळं सांगलीला जो धोका बसला नाही, कोयनेनं तुम्हाला सपोर्ट केला. डेफिनेट राधानगरीला कोयना वारणा सगळ्यांनी कोयना वारणा दूधगंगा आणि राधानगरी. माझा जो आता जो व्हायरल झाला एकच गोष्ट मी बोलतो, बाकी आता तुम्ही हा आलमट्टीचा विषय निघाला, विसर्गाचा आलमट्टीचाच विषय नाही. आजची कंडिशन कर्नाटक स्टेटनं आलेल्या पाणी पातळीची कंडिशन आजची जर बघितली, राजापूरमधलं 2,70,000 विसर्ग आहे. तिथून खालची जे मार्केंडे, हिरण्यकेशी यांची जी धरणं आहेत, कल्लोळं मिळतात
त्याचा विसर्ग आहे 74,000. म्हणजे आलमट्टीमध्ये आजचा विसर्ग 3.81 क्युसेक्स आहे आजचा. जुनं काढू नका तुम्ही. आजचा दाखवताय ते 2,70,000 आणि सोडताय 3. म्हणजे हा डिफरन्स आम्ही कुणी म्हणत नाही, त्यांच्या आलेल्या रिपोर्टचा हा आधार घेऊन मी तुम्हाला बोलतो. म्हणजे ताळमेळ लागत नाहीये असं तुमचं म्हणणं आहे. नाही, ह्याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे. ठीक आहे, आपण एका दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया. आपण आलमट्टीवरती बोलतोय, पण मला विचारायचं येऊ दे की सातत्यानं कोल्हापूरबद्दल बोललं जाते, सांगलीमध्ये बोललं जाते की जे नवीन हायवेज तयार व्हायलेत ते हायवे बांधताना, फ्लायओव्हर बांधताना जे भराव घातले जात आहेत त्यामुळे तिथे एक प्रकारे बांध तयार होतोय. आपल्याकडे शिरोलीपाशी असेल किंवा गांधीनगर पाशी असेल. हे खरोखर आहे का की त्याच्यामुळे सुद्धा महापुराची तीव्रता वाढतीये? सगळ्यात महत्त्वाचं की इंडियन नॅशनल रोड काँग्रेसचा जो नॉर्म आहे त्याच्यामध्ये की नद्यांवरती ज्यावेळेला पूल बांधायचे त्यावेळेला नदीच्या 3 वेगवेगळी रूपं, की एक आहे जी 12 नदी वाहते ते पात्र, नंबर 2चं आहे ती सरासरी वाहणारं पात्र, म्हणजे दरवर्षी पुराच्या काळात एवढं वाहतच, ज्याला आम्ही ब्ल्यू लाईनचं मार्किंग म्हणतो, आणि तिसरं जे आहे ते 100 वर्षात आलेला महत्तम पूर, ज्याला आपण कमाल रेषा म्हणू. तर कमाल रेषा आम्ही सोडूनच दिली आहे. इंडियन रोड काँग्रेस असं म्हणतं की सरासरी पुराच्या एवढ्या आर्चेस पाहिजेत, म्हणजे कमानी पाहिजेत, जे तेवढा ब्रिज पाहिजे. आपले सगळे पूल जर आपण बघितले तर असलेल्या पात्राच्या आत खांब आहेत आपले, आणि त्याच्याशिवाय आणि मधले आणि खांब आहेतच. म्हणजे आम्ही काय केलं की पैसे वाचवायला गेलो का, काय करायला गेलो का, कशासाठी डिझाईन चुकलं का, परवानगी घेताना खोडसाळपणे दिल्या, विचार न करता दिल्या, माहीत नाही. पण जे काही पूल तुम्हाला दिसत आहेत ते सगळे नदीच्या पात्राच्या दरम्यान दिसत आहेत, सरासरी पात्राच्या दरम्यान, किंवा ब्ल्यू लाईन टू ब्ल्यू लाईन जर कमानी असत्या तर हा पाण्याचा निचरा लवकरात लवकर पुढे गेला असता. ही साधं लॉजिक आहे. आता इथं ह्यांनी काय केलं तर त्याचं जे ह्याच्याप्रमाणे किती विसर्ग मागून किती पाणी येणार आणि किती पुढे जायचं त्याच्यासाठी यांनी उंची वाढवली. सगळ्या पुलांची जी अपेक्षित उंची आहे त्याच्यापेक्षा ती उंची वाढवली आहे, आणि त्याच्यातनं तो गाळा त्या मापाचा आहे दाखवलं. म्हणजे गणित आडवं गणित उभं करून त्यांनी बसवून दिलं. पण असं होत नाही, पाणी पहिल्यांदा समोर पसरतं नाही, लगेच असं वर जात नाही, मला वरती जागा आहे म्हणून जात असं नाही. आणि त्याच्याशिवाय कॉमन सेन्स आहे. म्हणजे त्याच्याशिवाय त्यांनी दोन्ही ह्या नदीचं मूळ पात्र जे 12 महिने वाहणारं पात्र आहे त्या पात्राच्या बाजूला दोन्ही बाजूला मातीचे भराव टाकून भिंतीच्या भिंती केलेल्या आहेत. म्हणजे हे सगळे पूल पंचगंगेवरचे घ्या, कुठल्याही नदीवरचे घ्या, हे सगळे खुल्या दरवाजे नसलेली धरणं आहेत थोडक्यात. आता याला बॉटलनेक तयार होतं आणि मग रिटेन्शन टाइम वाढतो. आत्ता समजा आपण मानूया ते खरं आहे, 3 लाख सोडताय ते खरं आहे असं क्षणभरासाठी मांडल्यानंतर गेल्या 24 तासात कालपासून आजपर्यंत किती पाणी कमी होतं? 6 इंच ते 7 इंचानं पाणी कमी आहे पंचगंगेची फक्त. म्हणजे याचा अर्थ ही बॉटलनेक आज सकाळपासून 7 इंच लागले. मग हायवे बांधणाऱ्यांना हे कळत नव्हतं का? आणि हायवे बांधल्यानंतर ही गोष्ट मागल्या 19च्या पुराच्या वेळेला आपण निदर्शनाला आणून दिली. त्यांनी सांगितलं मी 13 डक्ट घालून देतो, काय ते घेतलेले नाही. आता मला शेवटच्या मुद्द्याकडे यायचे, कारण भरपूर वेळ आपण आपण जो बोलला आता गायकवाड साहेब बोलले, अत्यंत चांगले बोलले. आता ह्याच्या संदर्भात बोलताना 1976 साली आपल्या विधानसभा आणि विधान परिषदेनं एक ऍक्ट पास केलाय की हे पूल बांधत असताना पाटबंधारे खात्याची परवानगी घ्यावी, तिथून हायड्रोलॉजी पूर्ण करावी. 1976चा विधानसभा विधान परिषदेमध्ये मंजूर होऊन राज्यपालाचा सहीचा तो जी आर आहे आपल्याकडं, मोठं एवढं पुस्तक आहे. त्यात त्याने असं दिलेलं आहे की ह्याला कोणाचंही चॅलेंज देऊ शकत नाही, म्हणजे तुम्ही हायकोर्टात नाही सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज अशा प्रकारचा तो आदेश आहे. आणि त्यांनी असं दिलेलं आहे की हे जे आहेत हे पाटबंधारे खात्याची जर त्यांनी घेतलं परवानगी घेतली नसेल तरी त्याने तुम्ही कुठल्याही प्रकारे काढून ते पाडून टाका, नोटीस देऊन. आम्ही ह्याच्यासाठी या सर्जेराव पाटलांनी आमच्या समन्वयकांनी BNCला आम्ही पत्र दिले. सांगलीचा जो पूल आहे त्याच्या संदर्भात आम्ही पूल दिले, प्रश्न विचारला आहे किंवा ह्याच्या तुम्ही परवानगी घेतली आहे का? BNCनं पूर्णपणे दिलेलं आहे उत्तर की आम्ही ह्याची परवानगी घेतलेली नाही. अरविंद पुलाला नाही, अरविंद पुला शेजारी जो चालला नवीन, तर त्याच्या आम्ही त्याला लगेच आम्ही प्रश्न दिला होता किंवा ह्याची परवानगी आहे का, ह्या नंबरनं ह्या तुम्ही परवानगी घेतली आहे का? आता हे सगळं तुमचं बोलणं ऐकल्यानंतर तुम्ही सगळे त्यातले अभ्यासू आहात, प्रचंड तुम्ही त्यासाठी पाठपुरावा करताय, तुम्ही सगळे त्याच्याबद्दलचे कायदे सांगताय, नियम सांगताय, गॅझेट सांगताय, पण हे सगळे कागदावरती आहे. सर्वसामान्य माणूस जो पुरामध्ये बुडतोय, ज्याचं संपूर्ण आयुष्य त्यानं जे काही पुंजी करून जे काही पैन जमा करून उभं केलेलं प्रपंच असतो तो पाण्याखाली जातोय. या माणसानं काय करायचं ह्याची उत्तर कोणाकडे आहेत का? तुम्ही भांडत बसणार, कोर्टात जाणार, पण पुन्हा आपल्याकडची जर एकूण ब्युरोक्रेसी बघितली
तर ती ब्युरोक्रेसी पुन्हा राजकीय नेत्यांच्या तालावर नाचणार आणि मग या सगळ्यातनं आउटपुट काहीच नाही. तुम्ही म्हणताय एकीकडे की इतके सगळे कायदे आहेत, इतके सगळे नियम आहेत, तुम्ही स्वतः म्हणताय की 2005चा महापूर नियंत्रणाचा तुमचा अनुभव आहे, पण तरी सुद्धा मग तुमच्या अनुभवाचा इतर फायदा करून घ्यायला तयार नाहीये का? श्रेयवाद म्हणून का तुमच्याबद्दल काही शत्रुत्व आहे? आम्ही कुठे शत्रुत्व आहे कमी पण काय आम्हाला दुसरी गोष्ट आपण तो हा मुद्दा जो घेतला, आम्ही सरळ 3 वर्ष महापूर परिषद घेतोय. आम्ही आमच्या सांगलीमध्ये निरनिराळ्या ठिकाणी 1 महिना 1.5 महिन्याचं लोकांना बोलवतोय, सेमिनार घेतोय, बोलवतोय की ह्याला हजर राहा म्हणून, ज्यांचे इफेक्ट आहे ते. आता आम्ही येत्या 1 तारखेला 1 ऑगस्टला जल आंदोलन करणार आहे कृष्णा पटके, त्यालाही आम्ही लोकांना हे केलेलं किंवा आम्ही ह्या प्रकारचे आंदोलन करून शासनाला जाग आणण्यासाठीच करतोय. परवा आम्ही 8 दिवसापूर्वी सांगलीच्या गणपती देवळासमोर आम्ही प्रार्थना केली होती की ह्यांना मुख्यमंत्र्यांना चांगली बुद्धी द्यावी, सुबुद्धी द्यावी, जेणेकरून काम करावं. अर्थात गणपतीने त्यांना सुबुद्धी दिली, आमचे ईमेलच्या ॲड्रेसप्रमाणे त्यांनी खाली आदेशही दिले, त्याचेही आम्हाला आदेश. परंतु आम्ही जेव्हा बोलवतो लोकांना, आपण जे म्हणता की लोक पुढतात त्यांनी काय करावं, त्या लोकांना आम्ही गेले 3 वर्ष सातत्यानं त्यांच्या घरी जाऊन सांगून टेम्पो लावून सांगतो की तुम्ही या मीटिंगला. म्हणजे हा जनतेचा दबाव वाढवला पाहिजे सरकारवर. काय झालंय माहितीये का, यामध्ये जो फूग आहे हे मुळात शासन मान्यच करत नाही, की फूग नाही आहे असं म्हणतंय. त्यावेळी फूग आहे मान्य करत, फूगच नाही आहे. प्रत्येक अधिकाऱ्याला विचारा, कुठलाही अधिकारी ठोक तळे सांगू शकत नाही की हे फूग आहे म्हणून. यासाठी ज्या वेळेला रुरकीला अभ्यासाला दिलेलं आहे, आता शासनानं रुरकीला दिलेलं आहे, कोर्टाने सुप्रीम कोर्टामध्ये यामध्ये विचारले की तुम्ही फूग नाही असं तुम्ही दिलेलं आहे, गॅजेट केलेलं आहे त्यामध्ये, तर त्याचं तुम्ही उत्तर करा. सचिवांना उत्तर द्यावं लागलं कोर्टात, सुप्रीम कोर्टात, की ते म्हणले आम्ही या बाबतीत कधी अभ्यास केलेला नाही आहे, आम्ही पुन्हा अभ्यास करतो. आणि वडनेरे समितीनं पुन्हा त्यात पत्र दिलं मागच्या तारखेचं घालून की तुम्ही याचा मला पुढचा अभ्यास न केल्यामुळं तो करणं गरजेचं आहे. आणि मग त्या पत्राच्या आधारावर यांनी रुरकीला पैसे भरले, 36-38 लाख रुपये जवळजवळ पैसे दिले. आता तो अभ्यास काय आहे तर एक रोड मॉडेल आहे की एवढं पाणी सोडल्यानंतर फूग कुठे येते, तेवढं पाणी सोडल्यानंतर किती येते, साधं सोपी लॉजिक गणित आहे. आपलं नाशिकला हे हायड्रोलॉजी विभाग आहे, इथं असताना तुम्ही ते रुरकीला IIT का दिलं? तुमच्याकडे अभ्यास करणारी लोक नाही आहेत का? आहेत. आता ह्यामध्ये 2008 मध्ये त्यांनी एकदा रुरकीने अभ्यास केला होता, त्यामध्ये बॅकवॉटर आहे, फूग आहे हे दिलं होतं, तरी पण यांना परत नवीन अभ्यास करतात. ठीक आहे, हरकत नाही. आता जी पुलं झालेली आहेत यामध्ये अतिक्रमण झालेलं आहे हे आम्ही मान्य करतो. हे शासनानं ज्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. काय झालंय, आपण म्हणतो रेड झोन मधली बांधकामं किंवा अतिक्रमण, नदीपात्रामध्ये झालेली वेगवेगळ्या पद्धतीची बांधकामं, त्यामुळे नदीचा प्रवाह वळवायला लागलाय. शहरातले अनेक नाले आता गायब झाले आहेत. यावेळी आपण बघितलं तर तसं आपल्याला म्हणजे पाण्याची पातळी कोल्हापूर शहरातली मागच्या वेळी जिथं पाणी आलं होतं तिथे अजून पाणी आलेलं नाही. आणि काही ठिकाणी म्हणजे आपला शियेचा पूल हा जरा लवकरच पाण्याखाली गेला. म्हणजे यावेळेचं पुन्हा महापुराचा ट्रेंड बदललेला आहे, पॅटर्न बदललेला आहे. ट्रेंड बदलला त्याचं कारण याच्यामध्ये पुन्हा उपखोऱ्यामध्ये आपण सगळं आता चर्चा चालली आहे, मगाचपासून ती कृष्णेच्या खोऱ्याची चर्चा चालली आहे. त्या कृष्णेच्या खोऱ्यामध्ये एक खोरं पंचगंगेचं आहे. काय सांगलीच्या वेळेला अभ्यास करताना कृष्णेची सगळ्या वरच्या 24 नद्यांचा अभ्यास करायला लागतो आणि 37 नद्या, एकूण 37 नद्यांचं खोरं तिथं त्या पॉइंटला इफेक्ट येतो. पंचगंगेचा अभ्यास करत असताना पंचगंगेचा आपण कासारीतनं पाणी जास्त आलं, भोगावतीत पाऊस, राधानगरीत पाऊस जास्त पडला, हे एका बाजूला आपण म्हणतो. तसं दुसऱ्या बाजूला शिवाजी पूल ते शिरोली पूल याच्या दरम्यान काय काय आहे तर याच्या दरम्यान मागच्या वेळेला पूर येताना कळंब्याच्या दिशेने आला. म्हणजे कळंब्याच्या कातेरीच्या डोंगरामध्ये प्रचंड पाऊस झाला होता आणि त्यावेळेला शहरातली परिस्थिती वेगळी होती. सायमल्टेनियसली सादळे, मादळे, ज्योतिबा हा जो परिसर आहे त्याचं पाणी पण ह्या 2 पुलाच्या दरम्यान येणार आहे. म्हणजे ह्याचं त्या कॅचमेंटचा एक क्रॉस सेक्शन आहे हा आडवा. पण आपण आतापर्यंत क्रॉस सेक्शन उभा घेतो तो आता आपला आडवा सुद्धा या वेळेला तुमच्या प्रश्नाचं उत्तर आडवा जो कॅचमेंट आहे त्याच्यामध्ये पाऊस तुलनेनं कमी पडला. त्यामुळे नदीच्या प्रवाहात आमचं नवीन जसं आमचं पाणी पंचगंगेचं कृष्णा लगेच घेत नाही. हो, कृष्णा ज्या वेळेला तुडुंब वाहत असते त्यावेळेला आम्हाला मीटिंगमध्ये थांबतो. शिरोळमध्ये सर म्हटलं जॅमचा प्रॉब्लेम देतो. सेम गोष्ट पंचगंगा जेव्हा तुडुंब वाहते त्यावेळेला जयंती नाला आज जाणार नाहीये आणि त्यावेळेला शहरामध्ये जी फूग येणार आहे त्या दरम्यान जर म्हणजे ती एका विशिष्ट लेवलनी व्हायला लागली आहे, जे 67,000 क्युसेक्सनी पंचगंगा वाहतीये, त्यावेळेला जर आज संध्याकाळी जर आता इकडे कळंबावाडी, मोरेवाडी किंवा वैभव टेकडी, चित्रनगरी ह्या भागात जर धुमाकूळ पावसाने केला काय तर मागच्या वेळेस सारखी परिस्थिती येईल ना. पण हे असं का व्हायला लागलं की हल्ली शहरामध्ये सुद्धा एका भागात प्रचंड पाऊस, दुसऱ्या भागामध्ये कमी पाऊस, जे नेचर निसर्ग बदललेला आहे. शेवटी याचं उत्तर नाही, हा ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंज परिस्थिती अशी आहे की आपण जे पाटबंधारे खात्याने काही कामं चांगली कामं केलीत
त्याच्यामुळे जिथं जिथं हिरवळ झाली निर्माण झालेली आहे, पाणी आलेलं आहे, त्या भागामध्ये आता सध्या पाऊस जादा पडतो. म्हणजे जिथं हिरवळ आलेली आहे, जिथं पाणी झालेलं आहे, तिथं नक्कीच पाऊस जादा पडतो. सगळ्यात महत्वाचं, मी एकच मिनिट सर थांबवतो. जलसंपदा विभाग हा धरण बांधणे नदीवरती आणि त्या धरणाचं सिंचनासाठी, उद्योगासाठी, पिण्यासाठी परिचालन करणे एवढंच त्यांचं काम आहे. पूर नियंत्रणामध्ये त्यांचा रोल खूप नगण्य आहे. खुल्या क्षेत्रात, मी मगाशी जो मुद्दा मांडला, हा पूर खुल्या क्षेत्रातला आहे. खुल्या क्षेत्रात परिचालन करणे याच्याबद्दलचा त्यांचा अनुभवही नाही आणि त्यांच्याकडे तरी सुद्धा पुराला आपण जबाबदार जलसंपदा खात्यालाच धरतोय. दुसरं काही नाहीच आहे आपल्याकडे. दुसरं कोण नसल्यामुळे खापर त्यांच्यावर पडतोय का? म्हणून मी मगाशी म्हटलं तसं आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा आहे, आपत्ती नियंत्रणाचा कायदा नाहीये. तुम्हाला काही निवडणूक लढवायची नाही ना? नाही, मग तरी सुद्धा मग तुम्ही एवढं सगळं जे काही करताय त्याला महत्व, वेटेज का देत नाही सरकारी अधिकारी? मी आता याच्यावरती मी स्वतः पण पाठपुरावा करेन. मीही जलसंपदा खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा आमच्या राजकीय नेत्यांना विचारेन की जर एखादी व्यक्ती सांगते की अनुभवात आम्ही सांगतोय की अशा पद्धतीनं पुराचं व्यवस्थापन करता येईल, अलमट्टीच्या बॅकवॉटरचा धोका पश्चिम महाराष्ट्राला, दक्षिण महाराष्ट्राला होणार नाही, या गोष्टी केल्या, त्या वेळच्या वेळी केल्या तर नक्कीच पुराची तीव्रता कमी करू शकतो. अगदी शेवटी निसर्ग आहे, निसर्गापुढे माणूस खूप क्षुद्र आहे, आपण त्यापुढे काही जाऊ शकत नाही. पण तरी सुद्धा महापुराची तीव्रता कमी करता येईल असा तुमचा दावा छातीठोकपणे आहे, जाहीरपणे आहे. 100% आम्ही जबाबदार आहे त्याला. आम्हाला फाशी द्या, आम्ही चुकलो तर आम्हाला फाशी द्या, पूर येऊ देणार नाही, एवढी आमची खाती आहे त्यामध्ये. की तुम्ही आमचं ऐका, आमच्याशी समन्वय ठेवा. तुम्ही जर शब्द आमचे ऐकला आणि हे जर तुम्हाला सगळे आराखडे आम्ही करून दिले तर आम्ही सांगतो गॅरंटी घेऊन की त्या ठिकाणी पूर येणार नाही. अशा सोयी केंद्रीय जल आयोगाने करून ठेवलेल्या नाही. खर्चात ह्याच्यातला फक्त म्हणजे सज्जनराव जे म्हणतायत ना, आम्ही ज्या सूचना करायला लागलोय ना त्याच्यात पैसे लागत नाही, खर्च नाही, खर्चच नाही काय म्हणून आमचं कोण ऐकत नाही. पैसे लागणार जर असतं ऐकलं असतं. मला वाटतं इथं हा एपिसोड आम्ही गेले 4 वर्ष शासनाची म्हणतोय की आता जो हवामान खात्याचा अंदाज येतो तो दिल्लीमध्ये बसून तो माणूस महापात्रा माणूस सांगतो आणि इथं ते आम्ही ते वापरायचं. आता आपला कोल्हापूर जिल्हा जरी घेतला तर चंदगडपासून ते गगनबावड्यापासून ते आमच्या शिरोळ तालुक्यापर्यंत आहे. हा सगळ्याचा मिळून अंदाज एकच तो सांगतो माणूस. आणि आमच्या इथं जो परिस्थिती आहे एवढी डिफरन्स आहे. आम्ही गेले 4 वर्ष शासनाला सांगतोय की जलवैज्ञानिक हे पद आहे, कायमस्वरूपी जलवैज्ञानिक पद हे निर्माण करावं, त्या जिल्ह्यामध्ये ठेवावं. आणि उपखोऱ्यातला डाटा आला पाहिजे. नाही तो हिथं ठेवल्यामुळे त्याला म्हणजे म्हणजे मला सगळ्यात आवडलं काय की जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला सोल्युशन काय आहे हे पण हे सांगतायत. पण ह्यांनी दिलेली उत्तरं जी आहेत ती सरकारी अधिकाऱ्यांना, राजकीय नेत्यांना मान्य होत नाहीयेत. आता उदय गायकवाड ज्या पद्धतीने शेवटी म्हटले की यांचे सगळे जे उपाय आहेत जे अतिशय खात्रीशीरपणे उपाय आहेत ते बिनखर्चाचे आहेत. एकीकडे 3200 कोटी रुपये घेऊन आपण महापूर वळवला जाऊ अशा पद्धतीचं गाजर दाखवलं जाते असं यांचं म्हणणं आहे. आणि दुसरीकडं ज्या गोष्टी आपल्याला समन्वयातून करता येणं शक्य आहे त्या गोष्टी मात्र केल्या जात नाहीत. या विषयावर बोलण्यासारखं खूप आहे. आणखी एक मुद्दा, फक्त एकच मुद्दा, की आता आपण जे गायकवाड साहेब मुद्दा उपस्थित केला हा मे महिन्यापासून आम्ही सातत्याने कलेक्टर बरोबर मुद्दा करतोय की तुम्ही आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेता, एनजीओ घेता, परंतु पूर येऊ नये यासाठी आपण कधी बैठक घेतली आहे? आणि आम्ही सर्व एनजीओना बोलवा म्हणतोय, आम्हाला एकट्याला बोलवा असं म्हणत नाही. आम्ही जेवढे काम करणारे एनजीओ आहेत पुरातले त्या सर्व एनजीओना बोलवा. तू विभागच नाही ना, कसं काय बैठक? म्हणजे बैठक घ्या, पूर येऊ नये म्हणून बैठक घ्या. सेफ्टी डॅम ऍक्ट आहे ना साहेब, तो सेफ्टी डॅम ऍक्ट हा त्यासाठीच बनवला आहे की अधिकारी चुका होत असतील तर त्या अधिकाऱ्यांना तरतूद पण आहे शिक्षेची. यामध्ये तुम्हाला दाखवतोय भारत सरकार राजपत्रित आहे, त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे की एखादा अधिकारी जर चूक करत असेल, त्याच्या चुकीमुळे पूर येत असेल तर त्याला दोषी धरला पाहिजे. आता आमच्या दृष्टीनं ह्या ठिकाणी दोषी आहेत अधिकारी, आम्ही त्यांच्यावर नोटीस पाठवलेली आहे, आम्ही त्यांना कोर्टात खेचणार आहे. ह्यासाठी सेफ्टी डॅम ऍक्ट आपला असायला पाहिजे, राज्य शासनाचा तो नाही आहे. आता आम्ही जात कोणाला मागायचं? म्हणजे हे आता कोल्हापूरच्या लोकांचं नुकसान झालंय ना ते सुद्धा परत मिळवून घ्यायची सोय त्यामध्ये प्रोव्हिजन आहे. म्हणजे त्या अधिकाऱ्याच्या पगारातून हे पैसे काढून घ्या आणि ते त्याला द्या अशी सुद्धा यामध्ये तरतूद केलेली आहे. एवढं सगळं असताना जर प्रशासनाच्या या गोष्टीकडं गंभीर्यानं कोण जर बघत नसेल तर आम्हाला या ठिकाणी आमचं काम आम्ही करणार, आम्ही यांना सोडणार नाही. सांगलीला तर आम्ही 40च्या पुढं कधीच पूर येऊन देणार नाही, पण कोल्हापुरांना जर आम्हाला जबाबदारी दिली आहे तर आम्ही खात्रीपूर्वक सांगतो की कोल्हापूरला कधीच पूर येणार नाही अशी व्यवस्था प्रोव्हिजन यामध्ये आहे आणि आम्ही याला स्टिकअप आहे.
राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर दात कुणाकडे मागायची असं म्हणतात. इथं दुर्दैव असं आहे की आमचा राजा पण त्याकडे बघायला तयार नाहीये. इथले ब्युरोक्रॅट्स जे आहेत ते या सगळ्याचं गांभीर्य समजून घेत नाहीयेत. उदय गायकवाडने अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला. आपत्ती व्यवस्थापन करतोय पण आपत्ती येऊच नये, आपत्ती नियंत्रणासाठी आपण काय करतोय याच्याकडे कुणाचंही लक्ष नाहीये. गाजर दाखवलं जाते, वेगवेगळ्या सवंग घोषणा केल्या जात आहेत, लोकांची दिशाभूल केली जाते. वर्षानुवर्ष महापुराचं संकट या कोल्हापूर आणि सांगलीवरती टांगती तलवार कायम आहे. आणि अशा वेळेला जर आपण वेळीच जागं झालं नाही, प्रत्येक ठिकाणातून भ्रष्टाचारच करायचा ही वृत्ती मानसिकता जर आपण सोडू शकलो नाही तर मला असं वाटतं की अंधकारमय भविष्य असेल. पण यासारखी लोक आहेत की जी सजगपणे या सगळ्या परिस्थितीशी लढतायत, झगडतायत आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा करून देत आहेत. मला वाटतं इथून पुढच्या काळात तरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, श्रेयवाद बाजूला ठेवून, भ्रष्टाचार मागं टाकून काहीतरी शाश्वत विकास करायचा असेल तर या सगळ्या मंडळींच्या अनुभवाचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. तरच काहीतरी चांगलं घडू शकतो. तुर्तास हे चारही मान्यवर आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि या अत्यंत गंभीर विषयावरती, संवेदनशील विषयावरती मोकळेपणानं, स्पष्टपणानं आणि अभ्यासूपणानं बोलले. याबद्दल मी चौघांचे आपल्याला एकच विनंती शेवटी करायची आहे की आता हा चर्चा जी झाली ती माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्रात यांच्यापर्यंत आपण पोहोचवावी एवढीच आमची मनापासूनची इच्छा आहे. नक्की प्रयत्न करू. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवाद मध्ये. नमस्कार.